मॉर्निंग मित्रांनो, कसं काय आराम आहे का? तर माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये आज तुमचं स्वागत आहे। तर मी आज तुमच्यासाठी काहीतरी नवीन घेऊन येणार आहे। आज आमच्या गावाचा खूप मोठा दिवस आहे, कारण आमच्या गावामध्ये काही काळी खूप मोठा संकट आला होता अशा अगोदरचे लोक सांगतात। तर आज अनंत चतुर्थी हा दिवस आहे आमच्या गावचा। तर त्या अनंत चतुर्थीमध्ये आमच्या गावचे लोक कुठेही जात नसतात, शेतात बितात म्हणजे सगळे कामं बंद असतात आणि आमच्या गावामधले जे काही संकट आहे ते दूर होईल ह्यासाठी पारंपरिक परंपरेने आजही ते परंपरा चालू आहे। तर दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्या गावामध्ये ते रीतिरिवाज जे काही आहे ते चालू आहे। तर आज तुम्ही शेवटपर्यंत पहा हा व्हिडिओ, मी तुम्हाला दाखवते काय असते त्या अनंत चतुर्थी। तर विचारू तर मित्रांनो, मी आता तुम्हाला घेऊन आलो आहे वडेगावच्या मंडई चौक हनुमान मंदिर मध्ये। इथे पूजेला सुरुवात झाली आहे आणि हे आता पूजा इथं जवळजवळ संपन्न होत आली आहे। आणि आता इथून पुढे बाजार चौक हनुमान मंदिर मध्ये जाणार आहेत आणि बाजार चौक हनुमान मंदिर मधली पूजा संपन्न झाली की लगेच बस स्टॉपवर एक शाळेच्या जवळ माता मंदिर आहे, त्या माता मंदिरमध्ये पण पूजा केली जाते। तर चला दाखवतो तुम्हाला ते माता मंदिर। आता खूप छानपैकी बांधलेलं आहे। अगोदर ते छोटासा मंदिर होता, ज्या वेळेस आम्ही शाळा वगैरे शिकत होतो तर आम्ही त्या मंदिरामध्ये जायचो, पूजा वगैरे राहत होती कुठल्याही प्रकारची। तर आम्ही इथं पूजा वगैरे करत होतो। आता बघू शकता खूप छानपैकी बांधलेलं आहे ते मंदिर, दिसायला पण हे हमारे नए कलाकार छान दिसते आता। तर बघू शकता, हे तुम्हाला दाखवतो आतमधून मस्तपैकी मंदिर बांधलेलं आहे। नाग वगैरे नागदेवताची मूर्ती वगैरे आहे, मातीचं मंदिर आहे हे बघू शकता। तर खूप मस्त आणि वाजंत्री पण खूप जोरात वाजवून राहिले, त्यांना पण खूप आनंद मिळत आहे वाजवताना। हे बघू शकता, जे पुजारी आहेत ते पूजा एकदम आस्थेने असे पूजा करत आहेत। तर आणखी इथं याच्या पुढं 2 ते 3 स्थळे आहेत, ते पण तुम्हाला दाखवतो मी। तर आता इथून पुढे मंडई चौक साधुबहिणी माता मंदिरमध्ये जाणार आहोत। चला तुम्हाला मी तेही मंदिर दाखवतो। त्या मंदिराची आता सध्यापुरता रिपेअरिंग चालू आहे। मंदिर खूप छान बांधलेलं आहे, ते तुम्हाला मंदिर दाखवतो। साधुबहिणीचं मंदिर आहे हे बघू शकता, खूप छानपैकी मंदिर बांधलेलं आहे। अगोदर हे पण एक म्हणजे छोटंसं होतं आणि आता याला खूप छानपैकी टाइल्स बिल्स लावलेले आहे। आणि हे आता बघू शकता साधुबहिणीचे 7 मूर्त्या आहेत तिथं, तुम्ही बघू शकता मस्त। या इथं कधीतरी पूजा वगैरे करा। मला एक प्रश्न पडला मित्रांनो, म्हणजे असं की गावकऱ्यांना सगळं आजच्या दिवशी सुट्टी म्हणल्यासारखं असते, म्हणजे गाव सगळं बंद असते पूजेसाठी। तर पूजेसाठी खूप कमी लोक दिसत आहेत। तर मला असं वाटते की सगळ्या गावकऱ्यांनी मिळून ही पूजा केली पाहिजे, कारण हे आपल्या गावासाठी करत आहेत। अगोदर आपल्या गावामध्ये खूप काही संकट आली होती, त्या संकटांना दूर करण्यासाठी ही पूजा केली जाते। तर आपल्या गावावर आलती ही संकट, तर गावकऱ्यांनी सगळे गावकरी मिळून पूजा केली पाहिजे असं मला वाटत आहे। तर मित्रांनो, हे व्हिडिओ बघितल्यावर मला वाटते की तुम्ही पण आता पुढच्या वर्षीपासून ह्या पूजेमध्ये सहभागी व्हाल। तर आता तुम्हाला दाखवतो मी हे शेवटचे ठिकाण बारसागडे पाटील यांचं। तर बारसागडे पाटील यांचं ठिकाण आहे, बघू शकता छोटंसं मंदिर आहे हे। बारसागडे पाटील यांचे हे घोडे इथं दिसत आहेत। तर हे होतं शेवटचे ठिकाण। तर मित्रांनो, मला हे जर व्हिडिओ आवडले असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि पुढच्या वेळेस तुम्ही पण या पूजेमध्ये सहभागी व्हा। आणि या व्हिडिओला खूप शेअर करा, लाईक करा, फॉलो करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलवर बनून राहा। तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच, ठीक आहे, बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये।